नमस्कार. बाप्पा येतोय तयारी सुरू करा सिरीजच्या भाग 3 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण डेकोरेशन विषय समजून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न असतो की आधी मूर्ती बुक करायची की डेकोरेशन ठरवायचं. तर मी तुम्हाला सांगेल की मूर्ती कोणत्या मटेरियलची आहे त्यावर डिपेंड आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर तुमची इको फ्रेंडली मूर्ती असेल तर तुम्ही आधी मूर्ती बुक करा आणि त्यानुसार तुम्ही डेकोरेशनची थीम ठरवा. पण जर तुमची पीओपीचं असेल तर मात्र तुम्ही आधी थीम ठरवून त्यानुसार तुम्ही मूर्ती बुक केली तरी सुद्धा चालेल. नंबर 2, यंदाचं डेकोरेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात. जर तुम्ही इको फ्रेंडली करणार असाल किंवा तुम्ही अगदी सिंपल एलिगंट आहे, तुम्हाला रेडीमेड आणायचं आहे, तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवरचं डेकोरेशन करायचं आहे की तुम्हाला अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने करायचं आहे की अगदी DIY रॉ मटेरियल पासून बनवायचं आहे ते ठरवायचं आहे. नंबर 3, आता तुम्ही जी थीम ठरवलेली आहे त्या थीमनुसार तुमच्याकडे काय काय साहित्य उपलब्ध आहे आणि तुम्हाला काय विकत आणायचं आहे याची अशी तुम्हाला सविस्तर यादी करून घ्यायची आहे. नंबर 4, ज्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन बॅकड्रॉप असेल किंवा ऑनलाईन काही मटेरियल असेल, तोरण असेल, फुलांच्या माळा असेल त्या मागवायच्या असेल तर लगेचच तुम्ही त्या मागवून घ्यायच्या आहेत. कारण घरी यायला वेळ लागतो आणि आल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आला, काही रंग वेगळा आला तर तुम्ही नवीन गोष्टींची खरेदी करायला तुम्हाला वेळ मिळेल. नंबर 4, ज्या डेकोरेशनच्या गोष्टी खराब झालेल्या आहेत, थोड्या रिपेअरिंगची गरज आहे तर त्या रिपेअरिंगला टाकायच्या आहे, त्याची वेगळी यादी करायची आहे. आणि नंबर 5, डेकोरेशनला खरेदी करायला जायच्या आधी संपूर्ण गोष्टींची यादी करूनच जायचं आहे. कारण मार्केटमध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी असतात की आपल्याला प्रत्येक गोष्ट घेण्याचा मोह होतो आणि ते आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया लावत असतात. त्यामुळे यादी करूनच मार्केटमध्ये जायचं. 6 आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, डेकोरेशन हे सुंदर कसं दिसेल हे तर आपण लक्षात घेतलंच पाहिजे, पण त्याचबरोबर डेकोरेशन मला कितपत जमणार आहे आणि वेळेत पूर्ण होणार आहे की नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे.